पवार सर, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? पोहोचतो. हाच प्रश्न तुम्हाला महाविकास आघाडीने आक्षेप घेतला तर तो आक्षेप झुगारून नाकारून प्रसंगी भावासोबत जाण्याची ही तयारी, याचा अर्थ काय? अजून तसं काही स्पष्ट झालेलं नाही आहे, त्यामुळे त्यावर मी काय बोलणं बरोबर नाही आहे. जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आपण बोलू. अजून तर तसं काही स्पष्ट दिसत नाही आहे काय. पण एक स्ट्रॅटेजी अशी असू शकते का? आता मी जर बोलतोय, तुम्हाला महाविकास आघाडी सोबत गेल्यामुळे हिंदू विरोधी तुमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, तुमच्या काँग्रेस सोबत जाण्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या, तुमच्या वोट बँक जी आहे त्याच्यावर परिणाम झाला. आता मात्र तुम्ही महाविकास आघाडीतून वेगळे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे रेटता येईल, ही एक रणनीती असू शकते. नाही काहीच अडचण येणार नाही आपल्याला. आपल्याला मराठा हिंदू आपण सर्व जाती समाजाला बरोबर घेऊन जाणारे आपला पक्ष आहे आपला हा. असं वेगळे पण कधी पक्षामध्ये आम्ही आतापर्यंत जाणवलं नाही, आम्हाला कधी शिकवलेलं नाही आम्हाला कोणत्या प्रश्नात. जो आपला आहे, देशावर प्रेम करणार तो आपला, हीच भूमिका साहेबांची राहिली, हीच भूमिका उद्धव साहेबांची राहिलेली आहे. जो देशाच्या विरोधात काम करतो तो आपला दुश्मन. तो कुठल्या समाजात हे बघायचं काही करतच नाही आहे, पण तो देशात राहणारे सगळे आपलेच आहेत. हीच भूमिका साहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे. पवार साहेब, मला सांगा, ज्या मुस्लिम समाजाने तुम्हाला भरभरून मतदान दिलं, राज ठाकरेंसारख्या कट्टर हिंदुत्ववादी पक्षासोबत गेल्यानंतर मुस्लिम समाज तुमच्यासोबत राहील असं वाटतं तुम्हाला? नाही, असं काय नाही. म्हणजे काय माझ्या वाटण्यावर आणि काय जर त्याच्या प्रश्नावर सगळ्या गोष्टी आहेत. आपण एकत्र आल्यानंतर आज बघितलं आपण तर देशभरात सगळं लक्ष या दोघं भावांकडे लागलेलं आहे. ह्याचाच अर्थ की कुठंतरी खडबड विरोधकाच्या जागी झालेली आहे. काय होणार भविष्यामध्ये मुंबईमध्ये आपल्या हातात राहणार नाहीये. म्हणून दसरा मेळा आम्ही कायमच आम्हाला गोड असतो, यावेळी अति गोड असणार आहे. आणि तो गोड आम्हाला दसरा मेळा झाल्यानंतर मुंबईवर भगवा फडकेल ह्यात आम्हाला कुठं शंका अजिबात मनात राहिलेली नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय घडू शकतं हे आपण निकालानंतर आपण नक्की बघू. तुम्ही एक खाडाचे शिवसैनिक आहात म्हणून मी थोडा हा भावनिक प्रश्न तुम्हाला विचारतोय. तुम्ही तुमच्या आयुष्यात जसं एक शिवसैनिकाच्या आयुष्यात तो दसरा मेळावा खूप वेगळा असतो, तुम्ही ज्याचा उल्लेख आता केला, त्या दसरा मेळाव्यात दोन ठाकरेंनी एकत्र येणं, खरं तर ते वरळी डोममध्ये आले, पण ऐतिहासिक शिवतीर्थावरती दोघांनी एकत्र येणं प्रत्येक शिवसैनिकांसाठी काय असेल, तो क्षण काय असेल? दसरा दिवाळी आमच्यासाठी आमचा मोठा सण असणार आहे. त्यावेळी एकत्र भाऊ दिसायला आम्हाला एक मोठी ताकद, एक ऊर्जा आम्हाला घेऊन आम्ही परत आमच्या गावाला जाणार आहे आम्ही इथं परत. आणि तो क्षण बघण्यासाठी लाखो नाही काही लाखात म्हणजे भरगच्च मुंबई पॅक होईल अशी आम्हाला खात्री आहे. आता इथं दरवेळी आमचे दसरा मेळावे मोठे होतातच. आतापर्यंत कधी अनेक जणांनी खोडा घालायचा प्रयत्न केला, क्रीडांगण न देण्याबाबतीत प्रयत्न केला, अनेक लोकांना वेगवेगळे त्रास द्यायचा प्रयत्न केला, परंतु दसरा मेळावा जेव्हा साहेबांनी चालू केला उद्धव साहेबांपर्यंत आणि आतापर्यंत कधी आमचा कमी झाला नाहीत. खचाखच क्रीडांगण भरतं. आणि यावेळी आपण बघाल की कधी भूतो ना भविष्य अशा पद्धतीने हा दसरा मेळावा याची आम्हाला खात्री आहे. ओसंडून वाहील शिवतीर्थ असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, मी काही शिवसैनिकांच्या आणखी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करेन. हां प्लीज तुम्ही पूर्ण करा. हा निश्चित काही शंका नाही म्हणत आमच्या. म्हणजे जो आपण बघतो हा अनेक म्हणजे महाराष्ट्रात नाही, बाहेरनं सुद्धा मोठ्या संख्येने लोक इथे येतील हा क्षण बघायला. हा क्षण म्हणजे फार मोठा क्षण आमच्याकडे असणार, फार आनंद आम्हाला असणार आहे हा क्षण बघायला. आणि आम्ही ती उत्सुकता आहे 2 ऑक्टोबरची आता आम्हाला उत्सुकता आहे मोठ्या प्रमाणात. आम्ही मोठ्या संख्येने कोल्हापूरनं सुद्धा मोठ्या संख्येने तिथं शिवसैनिक येतील, महाराष्ट्रात येतील ह्यात आम्हाला कुठे शंका मनात राहिलेली नाही. आम्हाला खूप आनंद आहे. ठीक आहे, आणि तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर सुद्धा ओसंडून वाहतोय. शिवसैनिकाची भावना नेमकी काय आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये. तुमचा चेहराच बरंच काही बोलून जातोय आणि सांगून जातोय. खरंच गरज नाही काय. हा क्षण आम्ही सगळीच वाट बघतो, तसा मी सुद्धा वाट बघतोय क्षणाची.